चला नानी चला. तू काय मोबाईल काय करायला? व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवून राहिला? अरे बाबा, आमचं पण घे मध्ये. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. खूप लोक मला बोलले की तू मराठीत ब्लॉग बनव, हिंदीमध्ये नको बनवू. हिंदीमध्ये एवढे प्रॉपर ब्लॉग नाही होत, पण मराठीत एक नंबर ब्लॉग होतो. तर मी आज ट्राय करतो की मराठीत ब्लॉग बनवायचा. बहीण पण बोलली की मराठीतच ब्लॉग बनव, तर चला म्हटलं चला आज आपण मराठीत ब्लॉग बनवून बघू. तसं मित्रांनो मराठीत ब्लॉग बनवणं खूप सोपं आहे, कारण मराठी मातृभाषा आहे त्याच्यामुळं. तर भावनो तुम्ही सगळे कमेंट करून सांगा, जेवढे पण माझे ब्लॉग बघताना सगळे कमेंट करा की मी कोणत्या लँग्वेज मध्ये व्हिडिओ बनवू, मराठीत बनवू या हिंदीमध्ये बनवू. तर गाईज आपण चाललोय काकाला आणि काकूला सोडण्यासाठी. तर भावानो ते देवाला चालले गुजरात मध्ये, तर त्यांना इथं स्टेशनवर सोडून यायचंय. तर भावानो विस्टामध्ये आपल्याला सोडवायचंय, तर चला. तर भावानो दुसरा स्टार्ट घेतलेला आहे गाडीने, पहिला नाही घेतला कारण थंडीमुळे थोडी गार पडती. तर भावना आता चाळीतून आपण गाडी बाहेर काढू, पहिले घरी नेऊ. कधी पण मित्रांनो तुम्ही जर गाडी स्टार्ट करता असाल स्टार्टिंगला, तर तुम्ही पहिला गेअर टाकून पहिले पुढं घ्या आणि मगच गाडी रिव्हर्सला घ्या. तर मी पहिले तेच करतो, पहिले गाडी पुढं घेतो आणि मगच रिव्हर्स मारतो. आपल्या मंदिराचं काम पण स्टार्ट झालेलं आहे. वीट आलेली आहे, सिमेंट पण येऊन पडलेलं आहे आणि तिकडे काम स्टार्ट झालेलं आहे. चला निघाले का आता या गाडीची क्रॉसिंग होईल. गाडीवर आली नांदेड, आम्ही गेटवरच आहे. आम्ही बुधवार इंदूर, अजून प्रदीप मिश्राचं गाव नाही काय, शिरूर. शिरूर आणि उज्जैन. हा का, किती दिवसाची? 10 दिवस, संक्रांतीच्या दिवशी. हा 14 तारखेला. दुसऱ्यावर येईल कारण इकडे ही जनशताब्दी असं नाही ना. 11:50 उघडा. जास्त गर्दी मित्रांनो, हे बघा खूप जास्त गर्दी. पब्लिक प्लेस मध्ये आज मी पहिल्यांदा ब्लॉग करतोय. माझ्यासाठी एक फायदा आहे, काही कोणालाच येत नाही, त्याच्यामुळे मी ब्लॉग केला की त्यांना काही घंटा फरक पडणार नाही. सोडवायला आलो होतो नगरसूलच्या स्टेशनवर काकांना दोघांना. तर हे चालले गुजरातला. पप्पा तुम्हाला सगळ्यांना हॅपी जर्नी. थँक्यू दादा. वर दाब ना ते बटन. हा कुठे बेटा एकदम कॅमेरा बघायचा. मग कोण काय करतो कोण काय नाही. चल आपली ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर, तर त्याच्यामुळे इकडून आलो.
तो बरोबर टाकणार. काय पाहायचं काम नाही त्यात जवळ आता. ओय तो आपलं सगळं रेकॉर्ड करून घ्या. आता कोणतं दाबायचं? 0 ग्राउंड इथे म्हणून बरं आहे. आता एवढं बोजे घेऊन कसे चालले सांगू. चालूच शकत नाही. एवढे 2-4 बाटले घेऊन चालता येत नाही मला. D2 मध्ये जायचं. कुठे D2 आता लागेल. इकडे D2 डब्यात हां बस इथं. पण नाही जिथं काय नाव आहे तिथंच थांबून मग. नाव काय लगेच लागत असतं. मग हे काय लिहिलं असतं ना इथं ये. गाईज ही चाललेली आहे गुजरातमध्ये. तर गाईज ही चालली नगर सोलवरून मनमाडला आणि मनमाडून दुसरी ट्रेन पकडणार आहे. ट्रेन आलेली आहे तर त्यांना D2 मध्ये जायचं आहे. आणि या गाडीमध्ये काका काकू आणि त्यांची बजाजची पूर्ण टीम आलेली आहे. बरोबर आले चला नानी चला तू काय मोबाईल काय करा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवून राहिला. अरे बाबा आमचं पण घे मध्ये. चला पप्पा येऊ मी चला चला उद्या चाललं. हा उद्या चला नानी हो. येतो. तर गाईच काका आणि काकूंना रेल्वेत बसून दिलेलं आहे. सोबत बजाजची टीम पण होती पूर्ण. तर आणि काका काकू पण बजाजमध्ये आहे ना, तर ते पण आलेले होते. औरंगाबादवरूनच आलेले होते. तर भावना आता आपण घरी जाऊ, खूप भूक लागली. गाईज आज लंचमध्ये आहे शेपूची भाजी, डाळ टाकून, मिरची आणि पोळी. तर चला मी आता जेवण करतो. तर चालू आहे पूसपास. तर गाईज मी काकांना सोडून आलेलो आहे घरी आणि ते आता डायरेक्ट 10 ते 12 दिवसानंतरच घरी येतील. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. अशीच धमाकेदार आणि तुफान व्लॉग आपण घेऊन येणार आहे. तर चला बाय बाय गाईज, बाय. आणि सबस्क्राईब करा, लाईक नक्की करा गाईज. आवडला असेल तर लाईक तर करशालच तुम्ही, मला माहिती आहे. तर बाय.